हाय फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल। तर बघा, आज मी ब्लॉग टाकला नाही सकाळी, त्याचं कारण तर आता संध्याकाळचे 4:30 वाजले आहे, त्यामुळे सर्वांना पहिल्यांदा गुड इव्हिनिंग। तर बघा, आज मी ब्लॉग का टाकला नाही, तर आज माझ्याकडून खूप मोठी नुकसान झाले आहे। तर त्यामुळे मी खूपच नाराज आहे सकाळपासून। तर माझ्याकडून काय नुकसान झाले आहे शंभू, काय नुकसान झाले माझ्याकडून? मिक्सर फुटलाय। तर बघा, आज माझ्याकडून मिक्सर फुटला। तर बघा, सकाळी गेले होते ऑफिसला आणि त्यानंतर मग मी घरातली कामं आवरायला सुरुवात केली। तर शंभू पण आज घरीच होता, शाळेत गेला नाही, कारण रात्री त्याच्या स्कूलमध्ये कार्यक्रम होता। त्याचे पण बरेच याच्यात नंबर आले होते कॉम्पिटिशनमध्ये, तर त्याचे सर्टिफिकेट त्याला भेटणार होते। त्यासाठी आम्ही त्याच्या स्कूलमध्ये गेलो होतो आणि यायला लेट झालं, त्याच्यामुळे शंभू पण घरीच होता, शाळेत गेला नाही। आणि आज माझ्याकडून मिक्सर फुटला आहे। तर कसा फुटला बघा, मी वरती झाडू मारत होते, फुटलाय इथं ना। हां, तर बघा, मी सकाळी झाडूचे थोडीशी जाळी लागल्यासारखं वाटलं मला तिथं वरती, म्हणून मी जाळी काढायला गेले आणि वरून डब्बा पडला डायरेक्ट मिक्सरवर। तर बघा, मिक्सर असा पूर्णच, मिक्सरची बॉडी निकामी झाली आहे आणि हे पाठीमागं निघत आहे, खालचा भाग खाली निघत आहे पूर्ण साईडला। पण मी चिकट टेपने पॅक केला, मला असं वाटलं चिकट टेपने कसं तरी पॅक करून मी तो यूज करू शकेल, पण यूज करून बघितला मिक्सर चालूच झाला नाही। मग मी त्यामुळे खूपच टेन्शनमध्ये आले त्या अजून पण। आणि नंतर मग म्हटलं आता काही एवढं चिकट टेपने पॅक करून पण फायदा नाही। मी जॉईन केला आणि मिक्सर चालू करून बघितला, तर मिक्सर चाललाच नाही। म्हटलं आता हे आल्यानंतर काय बोलतील आणि काय नाही, तर काय माहीत। तुला काय वाटतं, पप्पा मला काय बोलतील? आयडिया नाही, तरी पण थोडासा राग करतील, जास्त काय नाही बोलायचे। तुला काय वाटतं, पप्पा काय बोलतील का मला? बोलते, राग करते वाटतंय, असं वाटतंय का? तर बघा, थोडासा राग करतील, काय बोलणार नाही। पण ते बोलू नाही तर नाही बोलू, त्याचं मलाच खूप वाईट वाटतंय। कारण मिक्सर आता जर लगेच एवढं तसं आपल्या चुकीतून नुकसान होतंय आणि पैसे खर्च करावे लागतात, त्याचं जास्त वाईट वाटतं। कसं बी मिक्सर घ्यायला गेलं तर 4-5 हजार रुपये विनाकारण जातात ते। पण पप्पा मला सायकल घ्या ना, आता मी म्हणलं पप्पाला, विनाकारण 4-5 हजार रुपये जातात। त्यामुळे मला तर वाटतं, तुम्ही म्हणाल आता मिक्सर फुटलाय हे सांगायची काय गरज आहे? तर बघा, जे माझी रियालिटी आहे तेच मी दाखवत जाईल यापुढे व्हिडिओमध्ये, बाकी काही पण दाखवायला मला आवडत नाही। जे माझी रियालिटी आहे तीच मी दाखवणार आहे। तर बघू संध्याकाळी आल्यावर काय बोलतात मला। संध्याकाळी थोडासा व्हिडिओ घेईल आणि मग उद्याच्या चॅनलला अपलोड करेल। झाकण बी फुटले भांड्याचं, झाकण म्हणजे मिक्सरचं भांडं त्याच्यावर ठेवलं होतं, ते झाकण बी फुटलं, खालचं बी निघलंय। हा, वाटत त्याला काय करू, ते म्हणजे खालचं आहे ना, ते पूर्ण साईडला निघत आहे, पण मेहनत दाबून बसून चिकट टेप लावला होता। काय वाटत नाही, काय टेन्शन नाही आहे ना। तुम्हाला आहे का माझं? तुझं काय इकडे काय वापरते का वस्तू? येतात ना, कसं फोडले? आता काय करायचं ते सांगा पहिलं, मरत जाऊ दे फुटते, आता काय करायचं? डबा पडला होता, पिठाचा डबा, मग मिक्सर खाली पडला, फुटला। त्याची बॉडीच काय कसं काय एवढं पटकन होईल? नारळ बिरळ काय? एक तर काम नाही, काय तुला व्यवस्थित नाही वापरते ती वस्तू, हेच आवाज वाढलाय, बसली शूटिंग केली। ठीक आहे, चल जाऊ करायला, बघू होते काय।